मतदानाला अवघे 4 दिवस शिल्लक असतानाच अमरावती महापालिकेमध्ये भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाची युती तुटलेली आहे। भाजप जिल्हाध्यक्ष नितीन धांडे यांनी युती तुटल्याची घोषणा केली। रवी राणा यांच्यावर अमरावतीच्या भाजप नेत्यांमध्ये तीव्र मतभेद उफाळून आले। युतीमध्ये असताना सुद्धा रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षानं अनेक जागांवर भाजप विरोधात उमेदवार दिलेले होते आणि हे मतभेद आणखी वाढल्यामुळे अखेर भाजपनं ऐन निवडणुकीपूर्वीच ही युती तोडलेली आहे। ती युती आता तुटलीच आहे, कारण की दोघांकडनं पण जे एक आपल्याला एक युतीचा जो धर्म असतो पाळायचा असतो तो पाळला जात नव्हता। आमच्या असं लक्षात येत होतं की रवी भाऊंनी मला वाटते काहीतरी 30-31 जागेंवर स्वतःचे उमेदवार उभे केले होते भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात। त्यांची काही मजबुरी असेल, ते करू शकले नाही युती आणि मग आमच्या त्या लक्षात आलं की आता युती होणे शक्य नाहीये। तर आम्ही मग आपले जे उमेदवार आमचे ऑलरेडी स्टँड होते पण ज्यांना आम्ही बी फॉर्म दिला नव्हता किंवा जे अपक्ष होते असे उमेदवार जे आमच्या भाजपच्या नीतीला आणखी भाजपच्या विचारधाराला जुळून आहेत, अशा लोकांना आम्ही आज पाठिंबा जाहीर केला। आणखी जिथे आम्ही जागा सोडल्या होत्या त्या जागा परत भरून काढल्या। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांच्याकडे। अनिरुद्ध, मतदानाला अवघे 4 दिवस असतानाच आता भाजपनं युती तोडल्याचं जाहीर केलेलं आहे। खरं तर युवा स्वाभिमान पक्ष सोबत आला आणि त्याचमुळे शिवसेनेनं फारकत घेतलेली होती आणि युतीमध्ये यायला नकार दिलेला होता। आणि आता युवा स्वाभिमान पक्षानं ज्या पद्धतीनं आपलं काम सुरू ठेवलेलं आहे, भाजप विरोधात त्यांनी उमेदवार दिलेत आणि त्यामुळे कुठेतरी नाराजी म्हणून ही युती तोडण्यात आली आहे। काय एकूण घडतंय अमरावतीमध्ये? नक्कीच आता जर पाहिलं तर अमरावती महापालिकेमध्ये भाजप आणि आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाची जी आहे ती युती झाली होती। त्यानंतर जर पाहिलं तर दोन्ही पक्षांकडून 87 जागांसाठी जवळजवळ 104 उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात उभे केले होते। त्यामुळे अमरावतीमध्ये शिवसेना जी आहे ती युतीतून बाहेर पडल्यानंतर भाजप आणि युवा स्वाभिमानची युती झाली होती आणि ही अभद्र युती झाल्याची टीका विरोधकांनी केली होती। कारण 87 जागांसाठी 104 उमेदवार दोन्ही पक्षांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते। जवळजवळ 34 ठिकाणी भाजप आणि युवा स्वाभिमानचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला होता। काही ठिकाणी भाजपचा प्रचार सोडून नवनीत राणा यांनी जो आहे तो युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला होता आणि त्यामुळे ही निवडणूक जी आहे ती मोठ्या प्रमाणात चुरशीची झाली होती। शेवट काल जर पाहिलं तर भाजपने ही युती जी आहे ती तोडलेली आहे। निवडणुकीला काही दिवस जे आहे ते शिल्लक आहे आणि अशातच आता ही युती जी आहे ती तोडलेली आहे। त्यामुळे नवनीत राणा येत्या काळात कुणाचा प्रचार करतात हे पाहणं खऱ्या अर्थानं औत्सुक्याचं ठरणार आहे आणि रवी राणा ही निवडणूक कशा प्रकारे घेते हेही पाहणं खऱ्या अर्थानं औत्सुक्याचं ठरणार आहे। कारण नवनीत राणा ज्या आहेत त्या भाजपमध्ये आहेत आणि रवी राणा हे सध्या युवा स्वाभिमान पक्षामध्ये आहे आणि त्यामुळं आता दोनही पती पत्नी नेमका कुण्या उमेदवाराचा प्रचार करतात आणि कार्यकर्त्यांमधील संभ्रम कशा प्रकारे दूर करतात हे पाहणं खऱ्या अर्थानं औत्सुक्याचं ठरणार आहे। अगदी धन्यवाद अनिरुद्ध दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।